आयुष्यात काही माणसं अशी असतात ना, त्यांच्यामुळे फक्त त्रास होतो. त्यामुळे कालच्याला माझे व्हिडिओ सुद्धा आले नाही. अक्षरशः दिवसभर वैतागले होते. तेच दररोजचा डोक्याला ताप. तर त्याच्यासाठी काही आयुष्यामध्ये नाती असे असतात ना, त्यांना आपण सोडू पण शकत नसतो आणि त्यांना जर धरून ठेवायचं म्हटलं, तर त्याच्यामुळे आपल्याला फक्त त्रास होतो. तर अशी माझी काहीशी अवस्था झाली होती. तर आता इथे संध्याकाळचा टाईम होता. मयुरीने बाजार आणला. म्हटले, "चला तो तरी भरून ठेवावा." अगदी तिने आदल्या दिवशी आणला होता, पण दिवसभर माझी इच्छाच झाली नाही काही करण्याची. संध्याकाळच्या टाईमला थोडंसं फ्रेश झाले. म्हटले राहू दे आता ते सर्व आणि पुढच्या कामांना सुरुवात करू दे. तर इथे पहिला किराणा भरून घेतला. जेवण झालं होतं. त्याच्यानंतर इथे बघा हा जेवणाची कशी वाट बघत होता. त्याला खूप जास्त भूक लागली होती. जेवणाच्या टाईमवरती बरोबर येऊन इथे थांबतो आणि जेव्हा आणला तेव्हा किती छोटंसं पिल्लू होतं. ते पण किती पटापट मोठं व्हायला लागलेलं आहे. तर इथं मग आता सर्व कचरा वगैरे काढून घेतला. तर त्याच्यासाठी तर कालच्याला थोडंसं तेच टेन्शन होतं. त्यामुळे तुमच्यासोबत कुठलीही व्हिडिओ शेअर केले नाही आणि छोटासा व्लॉग शेअर केला. आणि त्या आरवीला काही इन्स्ट्रक्शन देत होते, की खाली जात जाऊ नको. खाली खूप जास्त कामं चाललेली आहेत आणि खूप सारे बिगारी वगैरे आहेत त्याच्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.